मला असं वाटतं की त्यावेळेसची अदृश्य शक्ती वेगळी होती. त्यावेळेस मला असं वाटतं की 91च्या काळात बिनविरोध निवडणूक झाली होती 91ला, आणि त्यावेळेसही सदस्यांनी उमेदवारच पाहिलेला नव्हता. आणि मग 98ला ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस उमेदवार पाहण्यात आला, पहिल्यांदा उमेदवार पाहण्यात आला. त्याच्यामुळं कुतूहल होतं आणि मी एकच काम केलं होतं, सर्व मतदाराला भेटून त्यांना विनंती केली की मला एक वेळेस संधी द्या. आणि मला सार्थ अभिमान आहे, मी त्यावेळेस म्हणजे 372 एकूण मतदानापैकी 70 मतं भारतीय जनता पक्ष शिवसेनेची होती, 302 मतं हे काँग्रेसची होती. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकच होतं, 302 होती. एवढे सर्व असतानासुद्धा समोरचे उमेदवार आम्हाला भेटायला आले नाहीत आणि सुभाष देशमुख सातत्यानं भेटत राहिला, दोनदा भेटला. आणि माझ्या वतीनं अनेक लोकांनी, हितचिंतकांनी सुद्धा त्यांची भेट घेतली मतदाराची. म्हणून मला असं वाटतं की मला त्यावेळेस 36 मताधिक्यानं माझा विजय झाला. मला ह्या सर्व मतदारांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की माझ्यातले काही चांगले गुण पाहिले असतील एखाद्या वेळेस, भारतीय जनता पक्षाचं त्यावेळेसचं धोरण त्यांना आवडलं असेल आणि त्याच्यामुळं मला बहुतेक त्यावेळेस निवडून दिलं. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.